नमस्कार. आपल्या सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे. हा आहे खंडोबा महाराजांचा टाक. या टाकावरून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा जो काही व्हिडिओ आहे तो कशानिमित्त आहे. तर हा व्हिडिओ आहे आपल्या खंडेराव महाराजांबद्दल. तर सर्वात आधी सर्वांना येळकोट येळकोट, जय मल्हार, म्हाळसा कानकडे पठार की जय. हो, आत्ता मी जो काही चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा महाराजांचं जे काही षटरात्र उत्सव असते त्या निमित्ताने मी घटाची स्थापना केलेली आहे. आणि खंडेराव महाराजांचा हा टाक आहे, त्याखाली ही बांबूची टोपली आहे, त्यावरती हा मातीचा घट आहे, त्यामध्ये धान्य आहे, नारळ आहे, गणपती बाप्पा सुपारीच्या रूपात विराजमान आहेत, दिवा आहे. मला दिवा प्रचंड प्रचंड आवडतो, अतिशय प्रसन्न वाटते. हा आहे मल्हारी सप्तशती ग्रंथ, ज्याचं मी पठण करते पहाटे उठून, कारण मला दिवसभर वेळ मिळत नाही. मुलांची गडबड पाठीमागे असतो, गोंधळ असतो, त्यामुळे मी शक्यतो पहाटे उठूनच करते. आणि बघा, खूप सुंदर पद्धतीने ह्या घटाची स्थापना इथे केलेली आहे. ही आहे घंटी, विड्याचं पान आहे, त्यावरती आपण बघू शकता खारी, बदाम, सुपारी, 16 रुपयांची नाणी आहेत. आणि त्यानंतर हे आहे श्रीफळ, आपले नारळ. त्यानंतर हे आहेत आपले सुपारीच्या रूपात गणपती बाप्पांचं विराजमान, तिथे गणपती बाप्पा तिथे विराजमान झालेले आहेत. त्यांच्यासमोर आहेत 16 रुपयांची नाणी. हे आहे शंख. त्यानंतर हा आहे माझा अतिशय प्रिय असा दिवा. खूप मन प्रसन्न करतं, खूप एक ऊर्जा, वेगळीच ऊर्जा मिळते आपल्याला जेव्हा आपण दिवा लावतो देवासमोर. तेव्हा बघा, खंडोबा महाराजांच्या अतिशय पॉझिटिव्ह लहरी ह्या दिवसांमध्ये फिरत असतात, त्यामुळे ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी या ग्रंथाचे नेहमी पठण करावे. नेहमी म्हणजे रविवारी किंवा हे चंपाषष्ठी निमित्ताने, खंडोबा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने याचं पठण करावं. बघा, मी घटाला पिवळा जो काही धागा आहे तो गुंडाळलेला आहे. त्यानंतर धान्य, मी गहू जे आहे ते इथे त्या मातीवरती टाकलेले आहे. त्यानंतर हे जे आहे, ह्या माळा अर्पण कराव्या लागतात. तर आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी मी विड्याच्या पानांची माळ केली. आज दुसऱ्या दिवशी आंब्याच्या जो काही डहाळा आहे त्याची पानांचं मी माळ घातलेली आहे. खंडोबा महाराज जे आहेत ते आपल्या सर्वांचे कुलदैवत आहे, ते आपले पिता स्वरूप असतात. आणि आपली कुलदैवी आहे जी आहे ती आपली आई स्वरूप असते. त्यांची नेहमी आपण पूजा केली पाहिजे, कारण आई पित्याचा जेव्हा आपल्यावरती वरदहस्त असतो तेव्हा आपण नेहमी सुखी राहतो आणि नेहमी एक आपल्याभोवती एक प्रेमाचं, एक आशीर्वादाचं, कृपा आशीर्वादाचं वलय नेहमी आपल्या भोवताली असतं. दिवस खूप बिझी असतो ॲक्च्युली. जॉब करते मी पार्ट टाईम, त्यानंतर मुलं बाळं पाठीमागे आहे, पण तरीही प्रयत्न करते जेवढं पॉसिबल होईल तेवढं. हे आहे पाणी, तारक मंत्राचं पाणी आहे. मला म्हणजे असं मी काही संकल्प वगैरे नाही केलेला, पण जसं लक्षात राहील तसं मी तारक मंत्राचं पाणी बनवत असते आणि ते पाणी आम्ही सगळे ग्रहण करतो. अतिशय प्रभावी आहे हे तारक मंत्र. कारण कधी कधी असं होतं की विसरून जाते कामामध्ये, त्यामुळे मी काही संकल्प केलेला नाही आहे. तसं रोजच करत असते मी तारक मंत्राचं पाणी. एक पॉझिटिव्ह एनर्जी यामध्ये असते. बघा, तारक मंत्रामध्ये आपल्यालाही वेळ मिळाला तर नक्की तारक मंत्राचं पाणी करून पीत जा. खूप एनर्जी आहे त्या तारक मंत्रामध्ये, खूप स्वामींचा आशीर्वाद आहे. अनेक प्रॉब्लेम त्या तारक मंत्रामुळे आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, खूप छान हा घट आहे. मला अतिशय प्रसन्न वाटतं जेव्हा मी अशी कधी घट मांडते, देवपूजा करते. वेळात वेळ काढून मी करत असते, आपणही करावं, कारण हेच सत्य आहे परमेश्वर आणि त्यांनीच आपल्याला जन्माला घातलं आणि आपल्याला त्यांच्याकडेच जायचं आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांनी आपल्याला मानवी देह दिलेला आहे तोपर्यंत त्यांचं नेहमी आपण स्मरण केलं पाहिजे, नेहमी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, म्हणजे तेही आपल्यावरती प्रेम करतात. मला जसं पॉसिबल झालं तसं मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आपणा सर्वांसमोर हा व्हिडिओ मी दाखवत आहे. हे आहे खंडोबा महाराज. मी त्यावरती हळदीचा अभिषेक करत आहे. रोज अभिषेक करते हळदीचा.
रोज म्हणजे आज दुसराच दिवस आहे. कालही केला, आजही केला, कारण खंडोबा महाराजांना हळद अतिशय प्रिय आहे. बघा घड्याळात टाईम झालेला आहे 10:20. मी आता व्हिडिओ शूट केला आहे. जस्ट तारक मंत्र बोलले आणि व्हिडिओ शूट केला. मला अजून थोडीशी कामं आहे अर्ध्या तासाची. बघा बाहेरही थंडीचे दिवस आहेत. बाहेरही काळाकुट्ट अंधार आहे. तर उद्या परत पहाटे उठणार मी, ग्रंथाचं पठण करणार. खंडोबा महाराजांचा कृपा आशीर्वाद सर्वांवर राहो, हीच खंडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खंडोबा महाराजांचं नाव घेत राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कमेंटमध्ये काही आपले सजेशन्स असतील किंवा काही आपले मत असतील ते नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.